नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बर्थ कंट्रोल स्टडी करणार आहोत. बर्थ कंट्रोल इट इज अ मेथड. हे रिप्रोडक्शन इन अ लोअर अँड हायर ॲनिमल ह्युमन रिप्रोडक्शन मधलं आहे हे मेथड. तर या मेथडला बर्थ कंट्रोल मेथड म्हणतात. इट इज अ बर्थ कंट्रोल मेथड. बर्थ कंट्रोल मेथडमध्ये तुम्ही काय शिकाल? इट इज अ मेथड इन विच वी आर गोइंग टू स्टडी अबाउट हाऊ टू कंट्रोल द बर्थ. तर बर्थ कसं कंट्रोल करायचं हे याच्यामध्ये तुम्ही स्टडी करणार आहात. तर या मेथडमध्ये आहे ना फर्टिलायझेशनला अवॉइड केलं जाते. फर्टिलायझेशन इज प्रिव्हेंटेड द फर्टिलायझेशन्स prevented fertilizations of ovum and sperm. Fertilization of ovum and sperm. आता ओव्ह्यूम आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन जर आपण अवॉइड केलं तर प्रेग्नन्सी थांबू शकते, हे आपल्याला माहीत आहे. इट इज ऑल्सो रेफर ॲज अ कॉन्ट्रासेप्टिव्ह. इट इज ऑल्सो referred as a contraceptive. Contraceptive means to avoid the pregnancy. Birth control method, there are two type of the birth control method. First is a temporary method. Temporary method. Second is a permanent method. Temporary method and second is a permanent method. तर टेम्पररी मेथडमध्ये काय करतात? बर्थ कंट्रोल मेथडमध्ये टेम्पररी जे मेथड आहे या मेथडमध्ये टेम्पररी बर्थ प्रेग्नन्सीला कंट्रोल करतात, टेम्पररी, परमानेंटली नाही. आणि परमानेंट मेथडमध्ये परमानेंटली प्रेग्नन्सीला कंट्रोल करतात, म्हणजे प्रेग्नन्सी पुन्हा होतच नाही. तर टेम्पररी मेथडमध्ये खूप काही असे मेथड आहेत जे आपण स्टडी करणार आहोत. तर टेम्पररी मेथडमध्ये आपण काही मेथड बघणार आहोत. फर्स्ट इज नॅचरल मेथड और सेफ पिरियड मेथड और रिदम मेथड. तर एकाच मेथडला आहे ना 2-3 नाव आहेत बघा. नॅचरल मेथड, सेफ पिरियड मेथड, रिदम मेथड. इट इज अ सेम मेथड. तर या मेथडमध्ये इट इज बेस्ड ऑन द 14th डे ऑफ ओव्हुलेशन. तर ही जी मेथड आहे 14th डे ऑफ ओव्हुलेशनच्या बेसवर आहे. अ वीक बिफोर अँड वीक आफ्टर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग इज कन्सिडर ॲज अ सेफ पिरियड ऑफ सेक्शुअल इंटरकोर्स. तर मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग हे मेन्स्ट्रुअल सायकलच्या बिगिनिंगला होत असते. तर हे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग झाल्यानंतर एका हप्त्यानंतर किंवा एका हप्त्याच्या अगोदर तुम्ही जर सेक्शुअल इंटरकोर्स केला तर त्याच्यामध्ये आहे ना मिनिमम चान्स असतात फर्टिलायझेशनचे. कारण 14 डे ऑफ ओव्हुलेशन आहे, म्हणजे ओव्ह्यूम आहे ना ओव्हरीमधून 14th डेला रिलीज होतो. आणि त्याच्या अगोदर जे पिरियड आहे म्हणजे द डे ऑफ 8, 9, 10, 12 पर्यंत तुम्ही हे सेक्शुअल इंटरकोर्स करू शकता. आणि हे काय परमनंट मेथड नाही, हे टेम्पररी आहे. याचे काही ड्रॉबॅक आहेत. फिक्स असं सांगू शकत नाही की याच्यामध्ये सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे केल्याने आपलं प्रेग्नन्सी थांबू शकते हो. दिस मेथड हॅव अ सम ड्रॉबॅक. अँड सेकंड इज अ क्वायटस इंटरप्टस और विड्रॉवल. क्वायटस इंटरप्टस और विड्रॉवल या मेथडमध्ये काय होते बघा, जेव्हा वायजनल सेक्स होते म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स, मेल पार्टनर विथड्रॉ हिज पेनिस फ्रॉम द वायजेना बिफोर इजॅक्युलेशन. तर या मेथडमध्ये इजॅक्युलेशनच्या अगोदरच आहे ना पेनिस इज गोइंग टू विथड्रॉ फ्रॉम वायजेना. तर प्री इजॅक्युलेशन जे फ्लूड असते सेक्शुअल इंटरकोर्समध्ये, फ्लूड आहे ना, प्री इजॅक्युलेशन फ्लूड जे रिलीज होते त्या फ्लूडमध्ये सुद्धा स्पर्म असू शकतात आणि याच्यामुळे फर्टिलायझेशन होऊ शकते. तर याचं हे ड्रॉबॅक आहे.
आणि थर्ड इज अ लॅक्टेशनल ॲमेनोरिया. लॅक्टेशनल ॲमेनोरिया या मेथडमध्ये जे लॅक्टेशन पिरियड असते त्या पिरियडमध्ये आहे ना सेक्शुअल इंटरकोर्स जर झाला तर कसं आहे लॅक्टेशनमध्ये ओव्हुलेशन होत नाही आणि याच्यामुळे कसं आहे मिनिमम चान्स आहे फर्टिलायझेशनचे. पण ॲप्रॉक्सिमेटली आपण सांगू शकत नाही की याच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊ शकत नाही. तर याचेही ड्रॉबॅक आहेत. इट इज नॉट अ परमनंट मेथड, इट इज अ टेम्पररी मेथड टू अवॉइड द प्रेग्नन्सी टेम्पररी. तर टेम्पररी मेथडमध्ये 4th नंबरला आहे केमिकल मेथड. केमिकल मीन्स कॉल एज स्पर्मिसाइड. तर या मेथडमध्ये केमिकल्स आहे ना स्पर्मला किल करतात, त्यामुळे त्याला स्पर्मिसाइड म्हणतात. Chemical like a foam tablets, jelly creams are used by the female partner in a chemical method, and these spermicides are used before sexual intercourse. Sexual intercourse होण्याच्या अगोदर हे यूज करतात and these chemicals are introduced into vagina. They adhere to mucous membrane of the vagina, immobilize and kill the sperms. तर हे आहे ना स्पर्मला किल करतात. पण हे जे स्पर्मिसाइड आहेत ह्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक आहेत, कारण ही काय परमनंट मेथड नाही, टेम्पररी आहे. आपण सांगू शकत नाही की याच्यामध्ये स्पर्म्स किल होतील. काही वेळेस कसं होते स्पर्म किल होत नाहीत, त्यामुळे फर्टिलायझेशन होऊ शकते. टेम्पररी मेथडमध्ये 5 नंबरला आहे मेकॅनिकल मीन्स ऑर बॅरियर मेथड. तर हे मेकॅनिकल मेथड आहे. तर या मेथडमध्ये ओव्ह्यूम आणि स्पर्म देज आर प्रिव्हेंटेड फ्रॉम फिजिकली मीटिंग. अँड एक्झाम्पल आहे याचं कॉन्डम आहे, डायफ्रॅगम आहे, सर्वायकल कॅप आहे, वॉल्ट आहे अँड इंट्रायुट्राइन डिव्हाइसेस. दॅट इज इंट्रायुट्राइन डिव्हाइसमध्ये लिप लूफ, कॉपर रिलीजिंग इंट्रायुट्राइन डिव्हाइस. कॉपर रिलीजिंग इंट्रायुटराइन डिव्हाइसमध्ये कॉपर टी, कॉपर 7, मल्टीलोड 375. हार्मोन रिलीजिंग इंट्रायुटराइन डिव्हाइसेसमध्ये LNG-20, प्रोजेस्टाझर्ट. तर हे एक्झाम्पल आहे. हे जे इंट्रायुटराइन डिव्हाइसेस आहेत हे आहे ना रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये इन्सर्ट करतात. आणि हे जे बॅरियर आहेत कॉन्डम, तर कॉन्डमचा वापर मेल करतो. Condom used for the males to cover the penis, diaphragm, cervical cap and vault. These are used by the females to cover the cervix. तर याच्यामुळे कसं असते फर्टिलायझेशन वगैरे होत नाही. कॉपर टी हे इंट्रायुट्राइन डिव्हाइस हे रिप्रोडक्टिव्ह ट्रॅकमध्ये इन्सर्ट करतात. तर याचे काही साईड इफेक्ट आहेत. तर हे जे डिव्हाइसेस आहेत याच्यामुळे आपण सांगू शकत नाही की परमनंटली आपण प्रेग्नन्सीला थांबू शकतो. हे टेम्पररी मेथड आहे. तर याच्यामध्ये प्रेग्नन्सी टेम्पररी थांबू शकते, अदरवाईज फर्टिलायझेशन होतेच. याचे काही ड्रॉबॅक आहेत. टेम्पररी मेथडमध्ये 6 नंबरला आहे फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस. फिजिओलॉजिकल डिव्हाइसेस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओरल डिव्हाइसेस. तर याच्यामध्ये डिव्हाइसेस कोणते आहेत? टॅबलेट आहेत. डिव्हाइसेस इन द फॉर्म ऑफ टॅबलेट popularly called as a pills which contain progesterone and estrogen combinations and these are inhibit the ovulations. ओव्हुलेशन जर झालं नाही तर हे कन्सेप्शन होत नाही, म्हणजे प्रेग्नन्सी होत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. तर हे जे ओव्हुलेशन आहे ना हे स्टॉप केलं जाते. इथं ओव्हरीमधून ओव्ह्यूम रिलीज होत नाही. अँड सहेली इज अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह pills that used by females, taken once in a week and sponsored by government. तर हे जे पिल्स आहे हे फिमेल आहे ना हप्त्यातून एक वेळ यूज करू शकते आणि याला गव्हर्नमेंट स्पॉन्सरशिप करत आहे. तर हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे सहेली कॉन्ट्रासेप्टिव्ह, तर याचे काही साईड इफेक्ट आहेत. नोझिया आहे, वेट गेन आहे अँड स्लाइटली ब्लड लॉस थ्रू द मेन्स्ट्रुअल